तर इतर महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूयात कृषी क्षेत्रातल्या टॉप 20 बातम्या। लसणाचे दर थेट निम्म्यानं कमी झालेले आहेत। नवीन लसणाचा हंगाम सुरू झालेला आहे। मध्य प्रदेशातून लसणाची आवक वाढली, त्यामुळे किरकोळ बाजारात 400 रुपयांनी विकला जाणारा लसूण थेट 200 ते 250 रुपये किलो दराने विकला जाऊ लागला आहे। सोलापूरला अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय। बार्शीच्या श्रीपत पिंपरीमध्ये वादळी वाऱ्यामुळे द्राक्षबाग भुईसपाट झाली। एका शेतकऱ्याची 2 एकर बाग वादळी वाऱ्याने आडवी झाली। ऐन काढणीला आलेल्या द्राक्षबागेला वादळी वाऱ्याचा फटका बसला, त्यामुळे शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय। अमरावती जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। काढणीला आलेला हरभरा पावसात भिजल्यामुळे शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। वादळी वाऱ्यामुळे गव्हाचं पीक जमीनदोस्त झालंय। चांदूर बाजार, अंजनगाव, सुरजी, चांदूर रेल्वे, दर्यापूर तालुक्यामध्ये हरभरा, गहू, तूर, कापूस पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। पाहूयात ॲग्रो टॉप 20। अकोला जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे दानादान उडालेली आहे। पातूर, अकोट, तेल्हारा, मूर्तिजापूरमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे। तेल्हारा तालुक्यातल्या कापरखेड गावात बोराच्या आकाराची गारपीट झाली। गारपीटीमुळे गहू, हरभरा, कांद्यासह फळपिकांचंही प्रचंड नुकसान झालंय। सरकारनं शेतकऱ्यांना तातडीनं भरीव मदत करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली। खरीप आणि रब्बीत संकटात सापडलेला शेतकरी सावरणं कठीण आहे, त्यामुळे भरीव मदतीची आवश्यकता असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलंय। वडेट्टीवारांच्या आरोपांवर फडणवीसांनी उत्तर दिलं। तत्काळ पंचनामे करून लवकरात लवकर मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर महायुतीचं सरकार शेतकऱ्यांचं सरकार असल्यामुळे काळजी करण्याची गरज नसल्याचं आश्वासन अमोल मिटकरी यांनी दिलंय। यातून शेतकरी सावरणं कठीण होईल, म्हणून तातडीनं सरकारने